नमस्कार सख्यांनो. हे माझे आहू आहेत. नमस्कार. येस. आमच्यामध्ये प्रपोज झालाच नाहीये. डिवाइन दिसताय तुम्ही. टू ब्युटिफुल ॲज युजल. सगळं फिरून आले शहर किंवा गावं, पण कुठेच नाही जसे माझे आहू. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आज खरं तर मी खूप छान अशा फंक्शनला आली आहे. माझ्या मैत्रिणीची एंगेजमेंट आहे, म्हणजे रुचाची एंगेजमेंट आहे. रुचा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू Thank सो you मच. so आणि much. माझा नेहमीचा आन्सर की मला खूप मज्जा आली आहे की नीलम इथे आली आहे. सो येस. आणि आवर्जून इनफॅक्ट हे सगळं आहेच, पण तुला इन्व्हिटेशन देणं हे जास्त महत्वाचं हो. होतं आमच्यासाठी. येस, म्हणजे आज मी नेहमी रुचाला भेटते, पण आज मी तिच्या हजबंड टू बीला भेटली आहे, म्हणजे प्रथमेशला भेटली आहे. कसा आहेस? मी एकदम मस्त. इट्स मज्जा. मज्जेमध्ये होता मी Yes, एकदम. पण मी डायरेक्ट आपणच भेटलोय. तिने काही ओळख नाही करून दिली, पण मला असं वाटतं प्रेक्षकांना तरी ओळख हो. करून दे त्यांची. सो नमस्कार सख्यांनो. हे माझे आहू आहेत. नमस्कार. येस. आणि आज मी खूप खुश आहे की मला फायनली ह्यांना ऑफिशियली सगळ्यांना इंट्रोड्यूस करायला मिळते, कारण की आय थिंक माझ्या इंस्टाग्रामवर थोडेफार असे हिंट्स वगैरे आमचे होतेच, हो. पण आय थिंक की आजचा जो क्षण आहे तो इतका अविस्मरणीय आहे आमच्या आयुष्यात, आणि त्या क्षणांना मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे, आणि म्हणून आय हॅव चोजन दिस डे. येस, पण कधीपासून ही लव्ह स्टोरी सुरू झाली? आता झाले आम्हाला दीड दीड वर्ष झालं. दीड वर्ष. येस. 1.5 years. असं असतं ना की फ्रेंडशिप झाल्यावर एक बॉन्ड साठी काहीतरी एक अशी गोष्ट हवी असते की जी मॅच झाली पाहिजे, वाईब्स मॅच झाल्या पाहिजे. ही वाईब्स कधीपासून मॅच व्हायला लागली? हे डे 1 पासूनच, म्हणजे आम्ही एक दुसऱ्याला बघितला ना त्या क्षणापासून, म्हणजे तो कॉन्फिडन्स एक दुसऱ्याचा सेम मॅच करतो आम्ही. Okay, कधी भेटलात, कसे भेटलात तेही जाणून घ्यायचं. सो ॲक्च्युली आम्ही एका कॉन्टेंट क्रिएशनच्या मीटिंगमध्ये भेटलेलो. ती डील काही झाली नाही, पण ही डील झाली. आणि नंतर आम्हाला कळलं की इन्स्टावर, आणि ठाण्यामध्येच राहतात, सो ते इट कम्स अराउंड. आणि मग आमचं बोलणं सुरू झालं, आणि मग बस वी आर हिअर. एक गोष्ट मला आवडते आमच्या लव्ह स्टोरीच्या बिगिनिंगची, की ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा टेक्स्ट केलं हे आम्हालाही माहीत नव्हतं. आम्ही जेव्हा ते चॅट्सचे डेट्स बघतो ना, सो इट वॉज महाशिवरात्री. सो फॉर अस इट वॉज बोला. व्हेरी बिग डे. म्हणजे मी आय एम अ शिव भक्त, आणि महाशिवरात्री त्या दिवशी आमचं पहिल्यांदा बोलणं, दिस वॉज लाईक आय थिंक दिस वॉज डिवाइन, लाईक कॉस्मिक. कॉस्मिक. अगदीच. मला सांगा, प्रपोज कोणी पहिल्यांदा केलं, असं काय घडलं? आमच्यामध्ये प्रपोज झालाच नाहीये. Direct लग्नाचं विचारलं? कोणी विचारलं? आम्ही डे 1ला, म्हणजे आय थिंक तुम्ही मला सोडत होता कारमध्ये. हो. आणि आणि दॅट टाइम ओनली ही डिसाइडेड की ये. ऑन अ मॅरी. आत्ता मी आईबाबांशी बोलली, त्यांनी जावयाचं भरभरून कौतुक केलंय. मला सांगा की त्यांच्यासोबतचा बॉन्ड कसा झाला खरं तर? ते माझे दुसरे आई वडीलच आहेत. मी त्यांच्यासाठी मुलगाच आहे. ते मला त्यांचा मुलगा म्हणूनच बघतात, कारण की त्यांना कोणी मुलगा नाहीये. त्याच्यामुळे आय एम एव्हरीथिंग फॉर देम, आणि त्याच्यामुळे आमचा बॉन्ड खूप छान आहे. येस, पण काही कॉम्प्लिमेंट दिली आतापर्यंत? इतकी सुंदर दिसते, काही कॉम्प्लिमेंट आली? माझ्या डोळ्यात दिसत नाहीये का तुम्हाला? मी आत्ता टचवूड मी आत्ता तेच म्हणणार होतं, आणि आमचं खूप वेळा असं होतं की ते काहीतरी बोलायला जाणार, आणि ते मी ऑलरेडी बोलून झाले. स्पेशली लाईक आम्ही कधी मूवी बघू किंवा असं काही त्याचं टर्न वगैरे आलं तर इट्स ऑलवेज देअर. आणि सिंक. आणि मला असं वाटतं की ना, कॉम्प्लिमेंट्स आय थिंक ते डोळ्यात वाचता येतात. सो तसेही ते खूप एक्सप्रेसिव्ह आहेत, पण येस, ते कळलंय जे बोलायचंय ते. तिनेही डोळ्यातनंच कॉम्प्लिमेंट दिली. मी जास्त एक्सप्रेसिव्ह आहे. आणि मी कमी. Yes, काय कॉम्प्लिमेंट द्याल आता एकमेकांना? डिवाइन दिसताय तुम्ही. टू ब्युटिफुल ॲज युजल. खरं तर हे खूप छान जोडी वाटते मला. म्हणजे असं होतं ना की मैत्रीण आहे माझी ती, मी तिला खूप वर्षांपासून ओळखते, पण आसीच्या हजबंडला भेटल्यावर मला आता कळतं की रुचा कशी तयार झाली किंवा का हा म्हणाली, कारण हा बॉन्ड खूप असा घनिष्ठ आहे एकदम बॉन्ड. पण मला सांगा की आज इतका स्पेशल डे आहे तुमचा, काय आता पोटात असे बटरफ्लाईज वगैरे आहेत? नाही, आय थिंक मला असं वाटतं की जेव्हा आपल्या द वनला आपण भेटतो तेव्हा ते आपल्याला मनात माहीत असतं कुठेतरी, आणि इतकं ते दैवी आणि डिवाईन असतं सगळं. आणि मुळात बटरफ्लाईजपेक्षा मी म्हणेन माझ्या डोळ्यात असं पाणी येतं, कारण की कोणीतरी आपलंसं असावं जे आपल्या आयुष्यात बाबा, भाऊ किंवा मित्र, गुरु, गाईड हे सगळ्याचा जो रोल करणारा जेव्हा मला तर आता भरूनच येतं, म्हणजे जास्त मला बोलायला जमतच नाही. ही फिलिंगच मी सांगू शकत नाही.
या याहून जास्त मी बोलू शकत नाही या, कारण की आम्ही दोघे तसे इमोशनल आहोत मनाने, आम्ही जरी स्ट्रॉंग असलो वगैरे. बट आय थिंक मी ह्यांना ना मी नारळ असं म्हणते की आतून बाहेरून ही इज व्हेरी स्ट्रॉंग अँड ऑल, पण आतून ना एकदम असं सॉफ्ट येते. सो दॅट इज वॉट आय लव्ह अबाउट हिम. येस, पण काही निकनेम्स आहेत लोकांमध्ये? हो अहो आणि अगं अहो आणि अगं. येस. हेच आधीपासून निकनेम आहे. आधीपासून येस. same. पण आज इतका स्पेशल डे आहे, काय सुरू आहे मनात? आम्हाला असं झालंय कधी आम्ही एंगेज कधी होतोय आणि एकत्र परत कधी जातोय, आम्हाला असं झालंय. येस. तो क्षण पण आता थोड्या वेळातच थोड्या येईल. क्षणात येतो. येस, पण आता जर मी विचारलं एकमेकांना प्रॉमिस करायचंय, काय असणार आहे ते promise? टू टेक केअर ऑफ इच अदर टिल द एंड. हेच आहे, हे सर्व In every universe. इन एव्हरी युनिव्हर्स. ह्याच्या पलीकडे काही नाहीये. म्हणजे मला असं वाटतं प्रेम ह्या सगळ्याची व्याख्या जी आहे ना ती केअर पासून चालू होते. जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला आपलं समजताना, वेन यू फील की तुम्ही दोघं वेगळे नाही आहेत, एक आहात, तो क्षण आहे. टेकिंग केअर ऑफ इच अदर इन एव्हरी सिच्युएशन इज लव्ह फॉर मी. काय promise आज? त्यांचं जे वाक्य तेच माझं वाक्य आहे. म्हणजे मी तेच म्हणते की आमचे थॉट्स असे वेगळे नाहीच आहेत. हेच नाहीच काळजी आहेत. घेणं म्हणजे समोरच्याला त्याच्या प्रत्येक अप्स अँड डाऊन्समध्ये, त्याच्या प्रत्येक फ्लॉ, त्याच्या प्रत्येक स्ट्रेंथमध्ये स्वीकारणं, आणि रिगार्डलेस ऑफ एनी काय म्हणू शकतो सिच्युएशन्स किंवा हार्ड टाइम्स, गुड टाइम्स, यू स्टिक टुगेदर. म्हणजे आमचं असं आहे की आता कपल आहे, कधी कधी वादविवाद होतात, पण आम्ही कधीच वाद सॉल्व्ह केल्याशिवाय झोपत नाही. इज वॉट आय लव्ह द मोस्ट अबाउट अस. आणि म्हणजे द डे वन वी मेट आय टोल्ड हर की बघ, एक कपल आहे, 2 डिफरंट सोल्स आहेत, 100% वादविवाद होणार, काही मिसमॅच असणार, बट इन दी एंड रुसून राहा, मला हरकत नाही, ते तुझं घेणं आहे, तू रुसलं, तू लाजणार, हे तुझं आहे. बट द थिंग इज की झोपायच्या आधी मात्र आपण जे काही आपलं प्रॉब्लेम झाले ते सॉल्व्ह करून झोपायचे. ऍब्सोल्युटली दुसऱ्या दिवसावरती कधी कॅरी घेऊन नाही जायचं. करायचे. हे साईन आहे मेड फॉर इच अदरचं. पण आज मी बघितलं की रुचाने एंगेजमेंटसाठी जिथे सेट आहे तिथेवरती एक डिझाईन आहे जे तिने स्वतः बनवलंय. हो. काय आहे त्यामागे? म्हणजे काही लॉजिक होतं, काही स्टोरी होती? ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं की जे कोणी माझं इंस्टाग्राम चॅनल बघतात किंवा मला बघतात, तुम्हाला माहीत आहे की मला एक स्पिरिच्युअल साईड आहे. तर ते जे मागचं PR मागचं जे काही ते लोगो आहे, तर तो ॲक्च्युली मी काल रात्री मी ते बनवलं. आणि मी नाही, माझ्या बाबांनी सुद्धा हेल्प केली, माझी छोटी बहीण आहे विहू, तिने सुद्धा हेल्प केली. आणि पूर्ण ती जेव्हा मी आय वॉज रॅपिंग इट इन द थ्रेड, मी पूर्ण टाईम श्री स्वामी समर्थांचा जप करत होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या दोघांच्या आयुष्यात स्वामींचं खूप महत्त्व आहे, आणि त्यांच्या आशीर्वादानेच ही गोष्ट सुरू झाली पाहिजे, आणि त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत राहिले पाहिजे. म्हणून ती एक आकृती मी म्हणेन की स्वामींच्या रूपाने आमच्यासोबत राहावी. अगदीच. आणि याच्यानंतरही आपण पुन्हा भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. पण आता मला उखाणा ऐकायचंय. आज तर तुम्ही तयार करून आले, पण लग्न नाहीये ना, अगं खरंच केलं नाहीये. मला तर रुकाणा बिलकुल येत नाही, नाही. नाही, मला ही तर- There is one famous and simple. नाही, that नाही, नाही. मेथीत मेथीवाली. नो The universal उकाडा. नो हां, सगळं फिरून आले शहर किंवा गावं, सगळं फिरून आले शहर किंवा गावं, पण कुठेच नाही जसे माझे आहो. हे खूप मिसमॅच आहे, पण दिस इज द बेस्ट आय कॅन गिव्ह. हे कट करून टाका. ही आता सुरुवात आहे, नंतर काय प्रॅक्टिस बिकॉज यू तुम्हाला असं काय म्हणू शकते, मध्ये पकडलं. सो आता मी काहीच बनवू शकले नाही. सो थँक्यू सो मच, आणि Thank you. ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या या आता फ्युचर जर्नीसाठी. थँक्यू सो Thank you मच. आणि so तू much. आलीस, तुझी टीम आली, हेच आमच्यासाठी खूप मोठी खूप- गोष्ट खूप आहे. मोठी गोष्ट. आणि अगेन नीलम, आपलं नातं या स्क्रीन पलीकडे, हे मी नेहमी बोलले. नाही, आणि नेहमी ती आठवण काढत असते. मी नीलमला पक्का बोलवणार. येस Yes. येस, आणि आज नीलम आली सेटवर. मजा आली, मजा मजा आली, मजा आली. येस, आता लग्नातही भेटणारच आहोत. Absolutely, absolutely. थँक्यू सो थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.